कलाकारांसाठी। तर जाऊया आपण मैदानावर। गेंदबाज है तैयार। इस बार योगेश पाटिल का ये स्ट्रोक है। पीछे खिलाड़ी तैनात है स्क्वायर लेग में। जब तक खिलाड़ी पहुंच जाएगा तब तक 2 रन मिलेंगे। खाता आखिरकार खुल चुका है। यह मुकाबला कमाल का रहेगा। एक तरफ है शुभम डाकी तो दूसरी तरफ है योगेश पाटिल। और योगेश की लगभग चौथी गेंद के ऊपर खाता खुल चुका है। 1 रन शॉट। यस, पैनी निगाह है नीरज राणा व सर को हम देख पा रहे हैं हमारे मेन अंपायर की भूमिका में। रन बना है केवल एक। अंपायर से बहस आप कर नहीं सकते योगेश, उनकी पैनी निगाह ही बनी हुई है क्योंकि अंपायर को कोई लेना देना नहीं। तर विनंती असणारे सन्माननीय संतोषजी घरत यायचे आपण मंचावरती। आपलं सुद्धा खूप खूप स्वागत। संतोषजी घरत मी विनंती करते यायचे आपण मंचावरती। संतोषजी घरत, संतोषजी घरत आणि सन्माननीय नशीब साळवी मी दोन्ही मान्यवरांना विनंती करते या मंचावरती। आपलं स्वागत आहे। विंदने ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 हे पहिलं पर्व आणि सर्व आयोजकांच्या माध्यमातून आपलं आम्ही करते सहर्ष सहर्ष स्वागत। तो सभी का सन्माननीय चांगा म्हात्रे साहेब आपल्याला सुद्धा मी विनंती करते यायचे आपण मंचावरती। आपला सुद्धा खूप खूप स्वागत आहे। गोलंदाज तयार, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे। मागे क्षेत्ररक्षक तैनात, मिड विकेट वरून जाईल लॉंग ऑनला। काय कमालीचं क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी मिळतील इथे 2 धावा। या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला। एकूण धावे त्या 3 धावा। धावसंख्या फलकावरती 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय। चांगली गोलंदाजी शुभम डाकी जो संघाचा संघनायक, तर दुसऱ्या बाजूला संघाचा संघनायक योगेश पाटील। 2 वाघामध्ये ही झुंज आणि या झुंजमध्ये कोण जिंकणार? पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि अंतिम चेंडू। अपट बार होता, खेळाडू तैनात आहे। एकापेक्षा जास्त काही नाही। एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला। एकूण धावे त्या 4। तो इस टूर्नामेंट के लिए जय भूईर करावे इनके माध्यम से विंदने ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग के लिए ढेर सारी शुभकामनाएं आ चुके हैं। दोस्तों ये क्रिकेट का खेल है। बच्चे या बूढ़े ज्यादा देर तक ज्यादा दिन तक इस खेल से आप दूर नहीं रह सकते। ये क्रिकेट के प्रति प्यार, ये क्रिकेट के प्रति मोहब्बत और हमारे आयोजक का प्रति बेशुमार मोहब्बत है जो सभी को खींच के लाई। ये रात का सफर है और ये सुहाना सफर किस प्रकार से रहेगा विनर्स बनाम विनर्स के बीच में ये लड़ाई है। विजेता और विजेता के बीच में असली विजेता अब कौन होगा, इसके लिए लड़ाई, इसके लिए संघर्ष अब शुरू हो चुका है। पहला ओवर हमने देखा जहां पर रन बने केवल 4। जिस योगेश पाटिल ने पिछले मुकाबले में लगभग 14 में 40 जोड़े थे वही खिलाड़ी को खामोश रखा था। ये शुभम डाकी का जलवा है। आओ देखा ना ताओ, योगेश पाटिल ने कमाल की बल्लेबाजी पहले मुकाबले में की थी लेकिन इस मुकाबले में भी शांत बैठे। लेकिन योगेश से उम्मीदें जरूर कर रही है टीम। गेंदबाज तैयार, अच्छा स्ट्रोक खोद कर निकाला। पीछे खिलाड़ी तैनात है। कवर ड्राइव भी कह सकते हैं। दूसरे रन के लिए पलट चुके। अभी तक पारी में एक भी चौका नहीं, एक भी छक्का नहीं, बाउंड्रीज आई नहीं। उसका इंतजार करती हुई गावदेवी विंदने खालसापाटा टीम। योगेश पाटिल जो टीम के कप्तान है, इस टीम के टीम ओनर दीपक पाटिल और केतन पाटिल, टीम मैनेजर जयेश पाटिल, इनको भी हम देख पाएंगे। गेंदबाजी के लिए इस बार आदित्य है तैयार। अच्छा स्ट्रोक खेलने की कोशिश है। ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई मिल जाएगी? पीछे खिलाड़ी तैनात है, मौका बन जाएगा और मैदान के बाहर पहली सफलता। रन आए थे केवल 4 रन और इस ओवर की शुरुआत में हम देखेंगे पहली गेंद के ऊपर 2 रन आए थे लेकिन उसके बाद जो बड़ी मछली चाल में फंस चुकी थी, नाम था योगेश पाटिल। ये क्रिकेट है दोस्तों, कभी आपको हंसाता है कभी रुलाते हैं। इसी क्रिकेट में कई सारों को हमने हंसते हुए देखा और कई सारों को रोते हुए हमने देखा है।
2008 इंडियन प्रीमियर लीग जिसने पूरी भारत देश को चस्का लगाया था इस प्रीमियर लीग का, और विंदने ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग हमारे सामने आज के पहले पर्व में पेश है। दोस्तों ये क्रिकेट का मजा है, ये क्रिकेट का दस्तूर है, और ऑन पेपर जो भी टीम स्ट्रांग होती है वो ऑन फील्ड किस प्रकार से रहेगी, कि प्रीमियर लीग का इतिहास है, उसके बारे में हम चर्चा जरूर करेंगे इस गेंद के बाद। गेंदबाज है तैयार, बल्ले का किनारा था, पीछे खिलाड़ी है तैनात, जरूर डायरेक्ट हिट से मौका बन जाता लेकिन डायरेक्ट हिट करी नहीं, 1 रन का इजाफा होता हुआ। रिस्की रन, चीकी सिंगल, क्रिकेट में रन बेहद कीमती हो जाते हैं जब अंतिम क्षणों में मुकाबला पहुंच जाता है, तब ये रन काफी मायने रखते हैं। सिंगल का इजाफा होता है, सिंगल की मदद से रन बने हैं टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर है। शानदार नतीजा, शानदार नजारा, जैसे कहते हैं ना नजरे बदलो तो नजारे खुद ब खुद बदल जाते हैं, क्या नजारे बदल जाएंगे। तेज यॉर्कर फेंकी थी, पूरी तरीके से रोक के रखा है, पकड़ कर रखा है, जकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है, रन लेने की तलाश। अंपायर सिग्नल, 1 रन कंप्लीट। यस, इस तरीके का वाकया सबको याद है दोस्तों, दुनिया का कोई भी क्रिकेट प्रेमी कभी भूलेगा नहीं। 2019 वर्ल्ड कप फाइनल, गेंदबाज है तैयार, कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, जितनी तारीफ करे इस खिलाड़ी की उतनी कम है। जिस तरीके से शुभम ने शुरुआत करी थी, योगेश को आउट किया था, उसके बाद जबरदस्त गेंदबाजी का नजारा आदित्य के माध्यम से, अभी तक हाथ खोलने का कोई मौका दे नहीं रहे। टीम की रन संख्या 8 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाज तैयार, इस बार दिशा से भटके तो अंपायर ने इशारा किया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 1 रन का इजाफा, टीम की रन संख्या टोटल है 9 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। इस ओवर के आने वाली अभी भी अंतिम गेंद का खेल है बाकी, दूसरा पावर प्ले का ओवर आदित्य के माध्यम से। बल्ले का किनारा यहां पर हमें देखने को मिला, शॉर्ट पॉइंट में गेंद को फील्ड करा गया। 2 ओवर की समाप्ति होती हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं केवल 9 रन। डीजे मैडी हमारे साथ नहीं है, हम बात करें तो दोस्तों 2019 मार्टिन गप्टिल का वो थ्रो था, बेन स्टोक के बल्ले के ऊपर गेंद टकराए थे और उसके बाद वो किस्मत का छक्का आया था, और उसके बाद जो मुकाबला टाई रहा वर्ल्ड कप फाइनल, और पहली बार दुनिया ने इंग्लैंड को वनडे क्रिकेट में चैंपियन बनते हुए देखा था। ये क्रिकेट है दोस्तों, प्रीमियर लीग की हम चर्चा करते हैं, दुनिया में कई सारे ऐसे लीग होते, इंडियन प्रीमियर लीग, ऑस्ट्रेलिया का बिग बैश काफी फेमस है, पाकिस्तान में PSL भी चल रहा है, लेकिन जो प्रीमियर लीग का जो तड़का था वो फुटबॉल ने लाया, पूरी दुनिया में दिखाया, जिसमें रियल मैड्रिड हो, मैनचेस्टर यूनाइटेड हो, कई सारे ऐसे क्लब, बार्सिलोना हो, जिन्होंने पूरी दुनिया को ये प्रीमियर लीग का चस्का लगाया। और क्रिकेट में जब पहली मर्तबा कपिल देव जिन्होंने ICL लाया था, इंडियन क्रिकेट लीग, उसके बाद BCCI ने उसके ऊपर रोक लगाए, और उसके बाद ललित मोदी के नेतृत्व में वो इंडियन प्रीमियर लीग का पहला मुकाबला हमने देखा था। तो ये था दोस्तों इतिहास। वर्तमान में हम लौटते हैं बैक टू क्रिकेट। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, गेंदबाजों से पूरी तरीके से रोक के रखा है इन खिलाड़ियों को। अब प्रणय थली और उनके साथ खेलने वाले नितिन भोईर, प्रणय थली की यदि बात करेंगे लगभग 17,000 में इस खिलाड़ी की बोली लगी थी, लेकिन उसके काबिल क्या बल्लेबाजी कर पाएंगे ये भी देखने वाली बात है। अच्छा स्ट्रोक है इस बार एक्स्ट्रा कवर में, और बल्लेबाज आउट।
लौटेंगे दोस्तों मैदान में। गेंदबाज से तैयार। क्या कमाल की गेंदबाजी शुभम डाकी। अभी तक पहले ओवर में केवल 4 खर्चे थे, इस ओवर में रन खर्चा नहीं। काफी यहां पर नपीतुली गेंदबाजी चलती भी, 9 रन के ऊपर संघर्ष चलता हुआ। गेंदबाज से तैयार। तेज तर्रार गेंदबाजी, मिड विकेट में खिलाड़ी आएगा। 1 रन तो पूरा किया, दूसरे की तलाश है, मना करेंगे। अभी भी पहले चौके और छक्के का इंतजार चलता बा। बल्लेबाजी करने वाली गावदेवी विंदने टीम, शानदार नजारा गेंदबाजी से हमें देखने को मिला है। जबरदस्त जबरदस्त गेंदबाजी का नजारा है। जिस तरीके से पिछले मुकाबले में बल्लेबाजी भी, तो ऐसा लग रहा था कि मुकाबले में 70-75 रनों का टारगेट जरूर होगा, लेकिन जैसे गेंदबाजी करी है, क्या कमाल की गेंदबाजी का नजारा। अब यहां से प्लानिंग बदलनी होगी कि लड़ाई नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से, और वो षड्यंत्र मैदान के अंदर रचना होगा। शुभम डाकी के गेंदबाजों का इस गेंदों का कोई जवाब नहीं है। जो सवाल पूछे जा रहे हैं पूरी तरीके से पकड़ कर रखा है। नितिन भोईर उनका साथ निभा रहे, आशीष कोहली मैदान में, लेकिन एक भी चौका अब तक आया नहीं, एक भी छक्का आया नहीं। खामोश मुकाबला चलता बा, खामोश बल्लेबाजी है गावदेवी विंदने क्रिकेट टीम की, और तेज तर्रार शुरुआत गेंदबाजी से लाजवाब नजारा क्रिकेट का, लाजवाब गेंदबाजी का यहां पर प्रदर्शन कर दे हुए। अंतिम गेंद इस ओवर के आते भी कट करना चाहते थे इस गेंद को, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क हुआ नहीं। पहले 3 ओवर की समाप्ति होती हुई, और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 10, केवल 10 रन। जाएंगे दोस्तों मैदान में मंगेश भाई घरत, हमारे लाडले अजक शक्ति भाई मादरे, रोशन भाई डाकी। जाएंगे दोस्तों मैदान में। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएगा इस बार अवीर ठाकुर। अवीर से उम्मीद है वही करेगी टीम, लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी चल रही है, आशीष कोहली को हाथ निभाना होगा, बड़े स्ट्रोक लगाने होंगे। 10 रन है केवल स्कोर कार्ड के ऊपर, 35-40 तक भी पहुंचेंगे तो मुकाबले में मजा आएगा। गेंदबाज तैयार है। क्या ये बल्ले का किनारा है? जी हां, अंपायर की उंगली आसमान की ओर, ये इशारा था कि आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती हुई। एक और करारा झटका। मनोज ने शानदार कैच लपका। 24 लाइव इवेंट्स, उनकी पूरी टीम, उनके माध्यम से लाइव देखने वाले हमारे सभी दर्शकों का उनका भी तहे दिल से स्वागत है। आशीष का विकेट यहां पर चला गया। 10 रनों के ऊपर संघर्ष चलता हुआ, लो स्कोरिंग ये मुकाबला देखने को मिल रहा है पहले सत्र में, लेकिन चौके का इंतजार है। कब रन बरसेंगे, कब बड़े स्ट्रोक आएंगे, ये भी देखने वाली बात है। ये सुनहरी रात है। दाक्टिजुई में जब भी टूर्नामेंट होती है हम आते हैं, तब मैदान का हाल ऐसा नहीं था। अब जबरदस्त मैदान साबित हो चुका है। ये पूरी मेहनत है शक्ति भाई मादरे, मंगेश भाई घरत, उनके पूरे सहयोगी, उनकी पूरी टीम जबरदस्त मेहनत के साथ ये कमाल का आयोजन मैदान के अंदर है। हल्के हाथों से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी तैनात है।
दूसरे के लिए पलट चुके हैं और 2 रन के इजाफा होता है। ये करना है क्रिकेट में, हर एक गेंद के ऊपर चौका छक्का नहीं आएगा। और अभी अभी हमें जानकारी मिली कि कांचन भाई पालकर केवल उनकी भी कड़ी सारी मेहनत है, पिछले 7 दिनों से केवल में लौटे ही नहीं। पिछले बुधवार को धाकटी जुई में पधारे थे, पिछले बुधवार से अभी तक यहाँ पर ही मौजूद है, इतनी मेहनत करते हुए और पूरा निभाते हुए 7 आयोजकों का उनका भी तहे दिल से स्वागत। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में, मुकाबला अभी तक तो चलता हुआ और हमारे संतोष गरात उर्फ पोपट, उनका भी ढेर सारे योगदान, उनकी ड्रेसिंग स्टाइल आज देखने लायक है। अच्छा स्ट्रोक है इस बार, कब तक शांत रहते, आखिरकार बल्ले का फेस खोला, इसकी तलाश थी और गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा पहला छक्का। छक्के की मदद से टीम की रन संख्या जाकर पहुंची 18 रन। संतोष गरात पोपट, उनकी भी भूमिका इस टूर्नामेंट को सफल बनाने के लिए बेशकीमती है, जबरदस्त योगदान उनका भी। सभी का सहयोग, सभी का साथ, सभी का प्यार हमें चाहिए और वो आपने देते हुए। गेंदबाज है तैयार, एक बार फिर से एक छक्का आया था लेकिन गेंद है हवा में, इस बार कोई गलती नहीं होगी, एक और मिल जाएगी सफलता। टीम की रन संख्या यदि हम देखेंगे टोटल है 18 रन। तर 2 संघनायक आपण संपर्क साधायचे। वशा 11 संघाचा संघनायक प्रितेश थली आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा बाप्पा मोर्या निरुपम एंटरप्राइजेसचा संघनायक चैतन्य पाटील, आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधा। आजच्या दिवसातील 4था सामना, गेंदबाज इस बार तैयार, बल्ले का किनारा, एक और है सफलता। लाजवाब गेंदबाजी का नजारा, टीम की रन संख्या अटकी पड़ी है, रुक सी गई है। 18 रनों के ऊपर एक और छटका। तर 2 संघनायक आपण पोहोचायचे, वशा 11 संघाचा संघनायक आणि त्याच्या विरुद्ध खेळणारा जाएंगे दोस्तों मैदान में। गैप में गेंद है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा एक और चौका, इसकी तलाश है, इसकी जरूरत भी है और चौके के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 22 रन, 4 ओवर की हुई समाप्ति। पहले में आए 4, दूसरे में आए 5, तीसरे में आया केवल सिंगल और इस ओवर में आए 12। टीम की रन संख्या 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 22 रन। पहले बल्लेबाजी करने वाली गावदेव इंधने टीम। मैं दोनों टीम से गुजारिश करता हूं, जो भी टीम हारी है वशा 11 टीम और उनके खिलाफ खेलने वाली बप्पा मोरिया निरुपम इंटरप्राइजेस चैतन्य पाटिल और उनके खिलाफ खेलेंगे प्रितेश थली। टॉस के लिए दोस्तों आपको संपर्क करना है। तो गुजारिश होगी केतन पाटिल खालसा पाड़ा, आपको मंच के ऊपर आने। दोनों कप्तान भी यहां पर पहुंच जाएंगे।
और सम्मानीय दीपक जी ठाकुर, उनसे भी गुजारिश होगी। केतन जी पाटिल और दीपक जी पाटिल, गावदेव विंदने खालसापाटा टीम के टीम ओनर, आपसे हम गुजारिश करेंगे आपके मंच के ऊपर आने। गेंदबाजी तैयार, दीपक जी ठाकुर, निशिकांत गरत और ओमकार गरत हमारे यहाँ अच्छे दोस्त है, उनका भी यहाँ पर आगमन होता है। उनका भी तहे दिल से स्वागत है इस आन बान शान और शौकत से भरी टूर्नामेंट के माध्यम से। जबरदस्त ये मुकाबला चलता है। गेंदबाज एक बार फिर से तैयार है। अंतिम ओवर का यह खेल है पहले सत्र में। अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से, इसकी जरूरत थी, इसकी तलाश थी। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। ट्वेंटी 29 बने, यदि ऐसा ही चलता रहा 40-45 भी बनेंगे तो मुकाबले में मजा बरकरार रहेगा। और 32 रन है। तर या मंचावरती निश्चितच महाराष्ट्रातील एक नामवंत कबड्डीपटू सन्माननीय रायगड संघाचे संघनायक, कबड्डी संघाचे आणि रायगडचे टायगर म्हणून त्यांना संबोधले जातात, ते सन्माननीय भारतदादा पाटील बोकडवीरा, त्यांचे इथे आगमन झाले। त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। आणि त्यांचे खंबे समर्थक सन्माननीय ओमकार गरत, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम मान्यवरांचे, सर्व प्रेक्षकांचे आम्ही या स्पर्धेचे आयोजक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष करतोय स्वागत। एकूण धावा आहेत ते धावसंख्या फलकावरती 29 मित्र माफ करा, 29 धावा आहेत धावसंख्या फलकावरती। आतापर्यंतचा खेळ आपण पाहिला। या षटकातील काही चेंडूंचा खेळ असेल शिल्लक, शेवटच्या क्षणाला आपण पोहोचलोय। पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय, चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवले। तिसरा सामना सुरू आहे। गॅप मध्ये चेंडू जाईल, दोन क्षेत्ररक्षक पोहोचतील का? मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा रेषे पार, मिळणार चौकार। फटके येतात, प्रेशर दडपण वाढतं गोलंदाजावरती आणि तेच घडते मैदानावरती। संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकली। एकूण धावा आहेत त्या 34 धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी, मोठे फटके पाहिजेत, 1-2 मोठे फटके सामन्यामध्ये परतेल गावदेवी विंदने संघ आणि तीच चर्चा आता मैदानावरती चालत सुरू आहे। एकदा मिळणार, दुसरीसाठी जरूर प्रयत्न असणार आहे। दुसरीसाठी निघालेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली दोन खेळाडू मध्ये आणि या दोन धावेने संघ पोहोचला 36 धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। या षटकातील अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, मोठा फटका पाहिजे, दोन वाघामध्ये झुंज आणि कोण जिंकणार सामना। गोलंदाज तयार आहे, राऊंड द विकेट। हा चेंडू आपण पाहिला, गॅप मध्ये चेंडू ढकललाय, एक धाव तर नक्की मिळणार। दुसरीसाठी निघालेत, 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीसाठी प्रयत्न नक्की असणार आहे आणि 3 धावा सुद्धा कंप्लीट। आणि या 3 धावा आणि जिंकण्यासाठी टार्गेट करूया दीपक ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते। लुजर वर्सेस लुजर, एक सामना पराभूत झाल्यानंतर एकमेकांच्या समोर आता ही महत्वाची मॅच डू ऑर डाय, करो या मरो। जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे। ही फार महत्वाची मॅच आहे। एकीकडे चैतन्य पाटील महाराष्ट्र लेदर क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू, तर दुसरीकडे अष्टपैलू प्रितेश तळिया। चला टॉस केला जातं, टेल इज अ कॉल। चैतन्य पाटील काटा आला, चैतन्य टॉस जिंकला।
चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच फार महत्वाची आहे. आता जर पराभूत होणार तर स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. आता काय वेगळी प्लॅनिंग केली जाईल का? आता कुठले नवीन खेळाडू स्क्वॉड मध्ये असतील? प्लॅनिंग अशी काहीच नसेल, पण आमच्या पहिल्या बॉलरनी मार खाला, ठीक आहे होतं. तर नक्कीच या महत्वाच्या मॅच मध्ये चैतन्य तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि लगेच आपण स्वागताकडे देखील वळणार आहोत. मंचावरती हार्दिक स्वागत. आपण पाहताय विंधणे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा आणि त्यामधील महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो अगदी आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या मॅच कडे प्रवेश करणार आहे. या सुपर 8 चा सामना खेळण्याची संधी त्या टीमला मिळेल. गावदेवी विंधणे खालचा पाडा योगेश पाटीलचा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळाला. 5 ओव्हर मध्ये फक्त 39 काढल्या, 40 आव्हान. समोर तिसाई अँड मरू 11 बोरकार. शुभम डाकीचा संघ दमदार कामगिरी. आज बॉलिंगच्या जोरावरती भल्या भल्या संघांना आज घाम फोडलाय शुभम डाकीच्या संघांना. ही मॅच महत्वाची आहे. परंतु याच्यानंतर वशा 11 विंधणे आणि बाप्पा मोरिया अनुपम एंटरप्राइजेस टाकीगाव
या दोन संघांमध्ये डू ऑर डाय मॅचला करूया सुरुवात. 40 धावसंख्या वाचवायच्या आहेत. बॅट्समन आले शुभम डाके आणि त्याच्या सोबतीला धीरज गरत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन प्रणय अली. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून धाडला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट. बॉल सीमा पार, षटकार. करून द्यायचे सांगत असताना षटकार. फुलटॉस लॉफ केलाय पुन्हा एकदा ऑलॉंग द कॉर्पीट. बॉल आलाय दणदण करत सीमारेषेच्या अगदी जवळ. शुभम त्या ठिकाणी उभा होता. चांगली फिल्डिंग, तेवढ्याच वेगानं थ्रो देखील. मागील मॅच योगेश पाटीलची फलंदाजी आणि त्याच कारणास्तव पहिला विजय देखील संपादित केला. पण तो दुसऱ्या मॅच मध्ये हवी तशी बॅटिंग झाली नाहीये. 5 अवघ्या 40 धावा. प्रणय वरती दबाव. 2 बॉल मध्ये त्यानं आतापर्यंत 8 दिल्यात. नेक्स्ट बॉल शुभम ओव्हर द विकेट्स न प्रणय. पुन्हा एकदा सरळच्या दिशेनं मिडॉनला फिल्डर उभा. धावा वाचवाव्या लागतील, दबाव टाकायचा. मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला करावा लागेल. क्रिकेट असा खेळ ज्यामध्ये जिद्द, चिकाटी, परिश्रम या गोष्टी व्हायला हव्यात. आणि मैदानाच्या आतमध्ये तशी गोलंदाजी करतील का? 3 बॉल मध्ये आतापर्यंत 8 दिल्यात. प्रणय अली चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. विंदणेकडून बिलॉंग करत असतो हा खेळाडू. हलक्या त्याने खेळला. बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगला डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगलं मिळालं, अन्यथा एक्स्ट्रा रन देखील आले असते. मंचावरती तुम्ही भारतदादा पाटील बोकडविडा, अगदी रायगड कबड्डीपट्टू कॅप्टन, त्यांना तुम्ही पाहू शकता. भल्या भल्या खेळाडूंना सातत्यानं त्यांच्यावरती मात करत कबड्डीमध्ये आपल्या नावाची चर्चा करणारे व्यक्तिमत्व भारतदादा पाटील, मॅन फ्रॉम बोकडविडा, यांना तुम्ही मंचावरती पाहू शकता. संघाची धावसंख्या या 2 बॉल नंतर या सिंगल ना पुढे जाईल. 9 धावा धाव फलकावरती. 5 ओव्हर मध्ये फक्त 40 काढायचे आहेत. प्रणय अली थोडासा महागडाच झालाय, कारण प्रति ओव्हर तुम्हाला कमीत कमी 8 ते 7 धावाच खर्च करायचे आहेत. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. धीरजला देखील ठाऊक आहे इथून जरी आता संत पवित्र आखला तरी देखील मॅच जिंकली जाऊ शकते. कुठल्याही प्रकारचा प्रेशर घ्यायचा नाहीये, दबावामध्ये जायचं नाहीये. हा सावध पवित्र आखलाय धीरज आणि शुभम डाकीना. शुभमचा पहिला फटका तुम्ही पाहिलात ना, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक. अगदी त्या बॉलवरती 6 रन्स देखील आल्या. तो विकेट्स घ्याव्या लागतील गावदेवी विंदणे. विकेट्स आल्या तर मॅच बनू शकते. 40 धाव संख्येचं आव्हान आहे या खेळपट्टीवरती. गोलंदाजांची अग्निपरीक्षा. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्टम पूल केलाय बॅटच्या मधोमध. क्षेत्ररक्षक उभा, त्याला बीट करून अरे बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं. ओव्हर मध्ये 16 धावा. कमालीची बॅटिंग. शुभम डाकी, त्याच्या सोबतीला धीरज गरत हा खेळाडू. एकीकडे नवापाडचा खेळाडू आहे, दुसरीकडे बोरखा टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची सातत्याने चर्चा सुरू आहे. शुभम बॉलिंग साठी स्पेशल ओळखला जातो. गावदेवी गावठांसारख्या व्यावसायिक टीम मध्ये तो खेळतो. त्याचबरोबर बोरखा टीम मध्ये देखील त्याची महत्वाची भूमिका राबते. परंतु आज तिसा अँड मरू 11 बोरखा टीमचा तो कॅप्टन आहे. फार मोठी जिम्मेदारी त्याच्यावरती. परंतु आज बॅटिंग मध्ये देखील शुभमने तडाखा दिलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या. बॉलिंग ट्रॅक वरती युवराज षटक क्रमांक 2. मागील मॅच मध्ये देखील युवराजनं बाबू बाद झाल्यानंतर काय बॅटिंग केली होती. पण या मॅच मध्ये धावा नाहीयेत. त्यामध्ये आता ज्या उरल्यात धावा त्या तुम्हाला आता वाचवण्याचा प्रयत्न इथून प्रामाणिकपणे करावा लागेल. ओव्हर द विकेट्स ना विंदणे एंड कडून युवराज सज्ज आहे. पहिला बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती डीप मिड विकेट मध्ये ड्राईव्ह केला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा पलटवार, पण तो दुसरी धाव धोक्याची राहील. इथून एकच धाव.
एका धावेने संघाची धावसंख्या झाली 17 धावा. पण मॅच अद्याप संपली नाहीये. गावदेवी विंदणे टीम, प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, सोडून चालणार नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा रिझल्ट भेटत नाही ना तोपर्यंत संघर्ष हा क्रिकेटमध्ये द्यावा लागतो. आणि गोलंदाजांना आता ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चोख बजवायची आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न, दिशा पाहावी लागेल. पंच देखील वळलेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन, थेंबे थेंबे तळे साचे. पुढे चाललाय संघ तिसऱ्या मरू 11 बोरकार. चांगली कामगिरी आज गोलंदाजांची राहिली. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये शुभम डाकी आपल्या बॅटिंगचा दमखम दाखवत असताना फलंदाजांची दादागिरी, फलंदाजांची दहशत मैदानाच्या आतमध्ये. युवराज सज्ज ओव्हर द विकेट्स ना कमबॅक करतील का? दबाव आधीच वाढलाय कारण पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यात. वेग वेग प्रचंड वेग. मागील ओव्हरमध्ये रन्स जरूर आल्यात परंतु या बॉलवरती बॅट गोलंदाज युवराजनं सांगितलं आज देखेत जरा किस्मे कितना है दम. चांगला बॉल रिलीज करत असताना टेक ऑफ देखील तेवढाच चांगला झाला. गुड लाईन स्पॉट वरती जर तुम्ही या खेळपट्टीवरती बॉलिंग कराल तर फलंदाजांना थांबवू शकता. आगरी भाषेमध्ये म्हटलं जातं ना की पाटा विकेट आहे तशीच खेळपट्टी बनवले. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे आले शुभम आणि त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. मैदानामध्ये युवराज सांगत असताना जीत की खातिर बस जुनून चाहिए जिसमें उबाल वैसा खून चाहिए. यह आसमान भी आएगा जमीन पर बस इरादों में जीत का गुण चाहिए. आम्हाला देखील मॅच जिंकायची आहे, आम्हाला देखील आमच्या नावाचा डंका वाजवायचा आहे हे सांगत असताना युवराज डाकी धारदार गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ते ड्राईव्ह केलाय. सरळच्या दिशेनं चांगली फिल्डिंग झाली. लॉंगॉनला रन्स मिळेल फक्त एकच धाव. 40 आव्हान आहे. सुरुवात 16 धावेनं केली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली वापसी. कांचन पालकर सर, पहिल्या ओव्हरमध्ये जर रन्स कमी आले असतं तर मॅच अद्याप एक चांगल्या स्थितीमध्ये असते, परंतु असं नाहीये की अद्याप सामना संपला नाहीये. गावदेवी विंदणे संघ, बाबूने जो संघ निवडलाय तो जिद्दी चिवट संघ आहे. त्यांना ठाऊक आहे विजयाच्या वाटा कशा शोधल्या जात आहेत आणि पहिल्या मॅच मध्ये ते त्यांनी करून दाखवलंय. ही दुसरी मॅच जिंकलो तर प्रवास आणखीन सोपा होईल. सोडून दिल्या बॉलला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर वारंवार वाईट बॉल. एक्स्ट्रा रन, आधीच धावा कमी आणि त्यामध्ये एक्स्ट्रा रन जर तुम्ही खर्च कराल या पराभवामध्ये कारणीभूत ठरू शकतात युवराज. आणखीन एक वाईट बॉल. टीमची टोटल आता एका धावेने जाऊन पोहोचेल 20 वरती. अर्धा टप्पा पार झाला. उर्वरित 20 धावेची आवश्यकता. गोलंदाज युवराजला तुम्ही पाहू शकता, युवा गोलंदाज. आडव्या बॅटनं डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धीरजच्या बॅट मधून आलाय हा धमाकेदार स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. मॅच अगदी आता सोपी झाली. 26 धावा धाव फलकावरती. येणाऱ्या उर्वरित काही बॉल मध्ये अवघ्या 14 रनची आवश्यकता. धीरज आणि शुभम मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना ही गरज होती टीमला आणि ती गरज पूर्ण करून दिली. फक्त 14 धावा आता राहिल्यात. बॅट्समन धीरज घरात. युवराजला देखील प्रसाद दिलाय मागील बॉलवरती. बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर स्क्वेअर कट केलाय. फटका तेवढाच दमदार आहे. आउटफील्ड देखील तेवढीच फास्ट. 2 खेळाडू बॉलच्या मागे धावतायत. 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. लीग क्रिकेट पंचांचा इशारा. षटक क्रमांक दुसरं संपले आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 28 धावा. चला आपण स्वागताकडे वळूया. मंचावरती भारतदादा पाटील, रायगड मधील एक असा कबड्डीपटू ज्यानं आपल्या मेहनतीनं आपल्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि रायगड टीम कबड्डीचा कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. शेर की झलक सबसे अलग, टायगर कबड्डीपट्टू भारतदादा पाटील यांचा आपण सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करेल की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करूया. विंदणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच मंगेश घरत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते भारतदादा पाटील बोकडविडा यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करूया. त्यांच्या समेत ओमकारजी घरत यांना देखील आपण पाहू शकता. त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. यस, भारतदादा पाटील यांचे बिग सपोर्टर. खांद्याला खांदा लावणारी माणसं जर तुमच्या सोबत असली तर आयुष्य जगायला निशिकांत एक वेगळीच मजा येते. आणि आज दोस्ती दुनियेतील राजा माणूस भारतदादा पाटील यांना आपण पाहू शकता. आपण सन्मान करूया. आकाश गरत यांच्या शुभ हस्ते ओमकार गरत यांचा सन्मान केला जाईल. कमेंट्री बॉक्स मध्ये आज नामांकित समालोचक तुम्हाला पाहायला मिळतात. अमित मात्रे सर, तदनंतर विचार केला तर
मनोहरजी देखील आहेत आपल्या सोबत. मागील बॉलवरती देखील खराब फिल्डिंग झाली आणि रन्स मिळत आहेत 4. मंचावरती पाहुण्यांचा सन्मान. 4 धावेनं हाईट फॅक्टर थर्ड अंपायर रेफर केला. चला नीरजजी राणावत सरांचं पॅनल आहे आणि तिसरे पंच येतील स्क्रीनवरती आपण पाहूया. भावेश पाटील हा गोलंदाज आहे आणि पहिला बॉल फेकत असताना हाईट फॅक्टर हा इश्यू राहिला, तो चेक केला जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत. शुभम डाकेच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या वरून काढण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक. तो डीजे मॅडी तू की रुका तू भी ठोक. महाशिवरात्रीच्या सर्व भक्तांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 2 रनची आवश्यकता. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये बोरखार टीमचा कॅप्टन शुभम डाकी. वेगवान बॉल त्याच्यानंतर क्लीन बोल्ड केले शुभमला, परंतु मॅच मध्ये योगदान चांगलं दिलं आणि आता शुभम झालाय क्लीन बोल्ड. मनोज पाटील हा खेळाडू मैदानामध्ये 1 डाऊनच्या भूमिकेत 3ऱ्या क्रमांकावरती 40+ खेळाडू मनोज पाटील, मॅन फ्रॉम टाकीगाव. पंचक्रोशीतील 8 गावामधील ही प्रीमियर लीग आहे. 8 गावातील तुम्हाला वेगवेगळे खेळाडू प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळणार आहेत. टाकीगावचा खेळाडू फार मोठा बाउन्सर आहे. पंचांचा डिसिजन पाहूया. यस चांगला निर्णय. इट्स अ वाईट बॉल. हीच आम्ही अपेक्षा करत होतो की या बॉलवरती वाईड येईल. 1/3 देखील. आता पुन्हा जर असा बाउन्सर आला तर गोलंदाजाला वॉर्न केलं जाईल. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची आवश्यकता. बाजी मारले 3रा एंड मरू 11 बोरखार. सुपर 8 मध्ये क्वालिफायर होण्यासाठी आता फक्त 1 धावेची त्यांना आवश्यकता. तो लीग क्रिकेट आहे. गावदेवी विंदणे पहिली मॅच जिंकलात आपण, त्या कारणास्तव तुम्हाला आणखीन एक संधी मिळेल, परंतु पुढच्या मॅच मध्ये तसं नाहीये. पुढच्या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल तो गाडी क्रमांक 1752 घरी.